नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? परत पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठमोळा युट्यूब चॅनल रिकाम टेकडा व्लॉग्स. अरे तन्या राहिला रे, मेन माणूस तन्या राहिला. अरे तू माझा स्टार्ट होता, तू कशाला घेतलाय? बरं मित्रांनो, असू द्या. इंट्रो आज पंकजनी दिलाय. तर आता परत एकदा 2 आठवड्याच्या मोठ्या गॅप नंतर आपण आलेलो आहे एका नवीन ट्रेकला. आणि यावेळेस फक्त एक नाही तर आपल्याला 2 सरप्राईज स्पॉट आहेत. तर आपण तिकडे जातोय. तर थोडा सुद्धा उशीर न करता आपण जाऊयात तिकडे. आता सध्या आम्ही तामिनी घाटामध्ये आहे. तर आम्ही मधला शूट थोडा सुद्धा केलेला नाही. आम्ही डायरेक्टली पाऊस लागल्यामुळे तामिनी घाटात आलोय. तर चला तुम्हाला दाखवतो एकदम सुंदर सीन. मित्रांनो, आपण निजामपूर या गावी पोहोचलेलो आहे. तर निजामपूर पासून 27-28 किलोमीटरवरती पाचाड आणि रायगडचा रोपवेचा मार्ग आहे. तर आपण पाचाड रोडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपण रायगडला नाही जातोय, आपण जातोय कुंभे वॉटरफॉलला. तर इथून तो कुंभे वॉटरफॉलचा रस्ता 12-13 किलोमीटरवरती आहे. तर आपण त्या दिशेने जातोय. चला जाऊया. आपण पाचाड रोडनी चाललोय. आता इथं मध्ये एक मस्त चांगली जागा भेटली म्हणून आम्ही इथं थांबलो होतो. तर आता इथं अजून फक्त 7-8 किलोमीटरवरची जागा आहे. तर कुंभेवाडी गावाकडे आपल्याला जायचंय. जो रस्ता कुंभे वॉटरफॉलकडे जातो आणि आपल्याला त्या साईडला जायचंय. थोडंसं इथं एन्जॉय करूयात, रिलॅक्स होऊयात, निसर्गाचा आनंद घेऊ आणि मग जाऊयात आपल्या पुढच्या प्रवासाला. Voici des paroles, une chanson relativement pour une belle histoire d'amour qui remonte leur rencontre à la naissance de leur premier enfant à Shanghai. Notre rêve à Shanghai. मित्रांनो, आपण कुंभेवाडीकडे जायच्या रस्त्याला आल्यानंतर ना डोंगर चढून आता वरती आलोय. तर हाच तो टनल आहे जो कुंभे वॉटरफॉलला जायचा आहे. आणि तो खूप असा म्हणजे असा पडक्या अवस्थेमध्ये अजूनही पूर्ण त्याला असं म्हणजे डागडुजी केलेली किंवा असं फिक्स असं नाहीये. तर तो खूप जास्त रिस्की आहे असं आपण ऐकलं होतं. तर आता स्वतः आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात. तर तुम्हाला दिसत असेल असं पूर्ण स्ट्रेट, जवळजवळ नाही म्हणलं तर एक 200 मीटर 300 मीटरचा तो टनल आहे आणि पूर्ण अंधार आहे आतमध्ये. तर आपण आता आतमध्ये जाऊया. भयानक अंधार आहे, भयानक. म्हणजे बाहेरून जेवढा तो असा फक्त वाटतो की समोर, कारण की त्याचा दुसरा टोक आपल्याला दिसतोय ना, त्याच्यामुळे तो असा नॉर्मल वाटतो. जेव्हा आपण आतमध्ये आलोय ना, भयानक आहे. मला असं गाडी चालवताना ना भयानक फील यायला लागलाय. असं वाटायला लागलं की आपण डोंगराच्या मध्ये अडकलोय आणि डोंगर असा हलतोय, असं फील यायला लागलाय. पण मी एन्जॉय करतोय मित्रांनो. तुला एन्जॉय होणार, तू मागं बसून हे करतोय. मला गाडी चालवताना त्रास व्हायला लागला. महाभारतामध्ये एक गोष्ट आहे, श्रीकृष्ण जर आपला रथ चालवत असेल तर अर्जुनाला काही भीती नाही. त्याच पद्धतीने तुम्ही म्हणू शकताय सारथी माझा चांगला आहे, त्यामुळं प्रवास सुखकर होईल अशी आशा आहे. पण खरंच टनल भयानक आहे. FZ आगे बढ़ाओ पार. डर के आगे जीते, डर के आगे जीते भाई. याच्यासाठी घराच्या बाहेर पडायला लागतंय बरं का. रस्ता पण अजून असा कच्चा आहे पूर्ण, त्यामुळे थोडासा स्लो जावं लागलाय. आणि मोठा पाऊस यायला लागलाय. आम्ही आत्ताच रेनकोट काढायचं असं विचार करत होतो, पण पाऊस इतका मोठा आलाय ना, आज तुम्हाला बाहेर जाताना दिसेल. खूपच मोठा पाऊस आहे, खूपच भयानक असा पाऊस चालू आहे.
आयुष्यपत असला भयानक पाऊस आला ना, म्हणजे येतानापासून असा बारीक 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 रिमझिम पाऊस चालू होता. आम्ही त्यातच रेनकोट वगैरे सगळं घालून ना रेडी होतो की जास्त भिजायला नको. आणि आत्ता जस्ट रेनकोट काढायचा प्रयत्नच करत होतो की आता इतका भयानक पाऊस आला आहे म्हणून आता आम्ही टनलमध्ये थांबलो आहे. तर आणि आतमध्ये थांबल्यामुळं ना बाहेर जो पावसाचा मोठा आवाज आहे त्याच्यामुळे असं जास्त अजून जरा डरावना फील यायला लागला, असं भीतीदायक वाटायला लागलं वातावरण. तर आता ऑप्शन नाही आहे, या पावसामध्येच आपल्याला खाली उतरावं लागेल. करायचं आता ॲडव्हेंचर. तुम्हाला तर माहिती आहे आपण ॲडव्हेंचर केल्याशिवाय आपला ब्लॉग नसतो. तर या असल्या भर पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये आपण जाऊयात खाली. बोगद्याच्या बाहेर आलं. फ्लो वाढलेला आता लोक तिथं बरोबर बाहेर आले. काळजी घेणे किती महत्त्वाचं. तर मित्रांनो एवढा भयानक पाऊस आलाय ना. हा मागे जो दिसतोय ना तो ॲक्च्युली कुंभे वॉटरफॉल आहे. आपण त्याच्या एक्झॅक्ट वरती आहे, पण याचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो अजून थोडा पुढे आहे. तर आपल्याला असं अजून या रस्त्याने पुढे सरळ जावं लागेल. तिथून हे धबधब्याचं एकदम परफेक्ट व्ह्यू आपल्याला दिसणार आहे. मी म्हणजे बरं झालं की निघताना अशी छत्री घेतली होती. तर आम्ही असं छत्री वगैरे घेऊन शूट करतोय, कारण की मोबाईल पण भिजायला नको म्हणून छत्री घेतल्याचं म्हणजे समाधान लाभलेलं आहे आणि काम झालेलं आहे छत्रीचं. आणि असं शूट करतोय आम्ही. व्ह्यू दिसत असेल, एक नंबर आहे, एक नंबर. खूप मोठा पाऊस आहे, खूप मोठा पाऊस आहे. म्हणजे येताना काहीच नव्हता त्या मानाने खूप जास्त पाऊस आहे, खूप जास्त. हे तुम्ही मागं बघू शकत असाल तर हे कुंभे वॉटरफॉलच्या फ्रंट साईडचं व्ह्यू पॉईंट आहे, जिथून आपल्याला आता कुंभे वॉटरफॉल एकदम परफेक्ट दिसणार आहे. तर कुंभे वॉटरफॉलला जाण्यासाठी अजून एक जो ट्रेकचा रस्ता होता छोटासा, जो खाली उतरून एक्झॅक्टली वॉटरफॉलच्या समोरून तो व्ह्यू दिसतो. तर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत कुंभे वॉटरफॉलचे, जिथून तो खालचा व्ह्यू दाखवतात एक्झॅक्टली समोरून. तर आपण तिथं जा, कारण की आता इतका मोठा पाऊस आहे आणि प्लस ऑलरेडी बॅरिकेडिंग केलेलं आहे, इथं आपल्याला खाली जाता येणार नाही आहे. सो आपण फक्त वरूनच कुंभे वॉटरफॉलचं जो बॅरिकेडिंग आहे तिथूनच आता फक्त आपण व्ह्यू बघूयात वॉटरफॉल कसा दिसतो. पाऊस असल्यामुळे एकदम वातावरण एक नंबर आहे, थकवणारं जरासुद्धा नाही आहे आणि हेक्टिक काहीच नाही आहे. खूप सिम्पल असं आहे, ट्रेकिंग काहीच नाही. तुमची गाडी पूर्ण, आता तुम्ही मागं बसलं तर मागं पूर्ण गाड्या लागलेत. तर त्या गाड्या सगळ्याच्या सगळ्या पार्किंग इथपर्यंत येतं आणि इथून तुम्ही जाऊ शकता कुंभे वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटला. पाय घसरेल ना थोडंसं, सावकाश सर. मला शूट करत करत खाली पण बघावं लागायला लागले. असं नको व्हायला की मोबाईलमध्ये बघत बघत मी पडेल खाली कुठं. तर भयानक इझी आहे, काय ट्रेक नाही काय नाही. डायरेक्ट गाडी तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत गाडी येते, गाडी लावायची, जिथून व्ह्यू दिसतो तिथं जायचं, बघायचं. ड्रोनचे शॉट बघूयात. ड्रोनच्या शॉटने एकदम मस्त येते. आणि नेहमीप्रमाणे मेन जागेला आल्यानंतर आपल्या मोबाईलचं चार्जिंग थोडंसं उतरलेलं आहे. तर ही आपली नेहमीची सोबतची पॉवर बँक, जी परत एकदा आपली साथ देताना आणि आपलं कर्तव्य पूर्ण करताना चार्जिंग करतोय आणि मग जातोय खाली. थोडासा निसरडा भाग आहे त्यामुळे मला जावं लागायला लागले बघत. थोडासा घसरडा भाग आहे, जास्त नाही आहे. तसे शूजचे ग्रीप चांगले आहेत त्यामुळे थांबायला लागले. हा तो व्ह्यू पॉईंट आहे आणि आपल्याला या इथून असं समोरून या साईडला कुंभे वॉटरफॉल आहे, तर तो वॉटरफॉलचा व्ह्यू दिसणार आहे. आणि या साईडला पण असे छोटे 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 धबधबे जे आपण त्या साईडने बघितले होते, तर आपण आता त्यांच्यावर आलो आणि इथून आपल्याला कुंभे वॉटरफॉल दिसणार आहे.
तर फायनली आपण एक्झॅक्टली कुंभे वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे आणि इथून धबधबा मस्त दिसतं. मी तुम्हाला लगेचच दाखवतो. सध्या पाऊस पडल्यामुळे आणि दरी इथं लगेच खाली दरी असल्यामुळे सेफ्टी काही नाही आहे. त्यामुळं इथल्या प्रशासनाने काय केलं आहे, बॅरिकेडिंग्स करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला त्या बॅरिकेडिंग्सच्या इथं थांबूनच धबधब्याचा व्ह्यू बघावा लागेल. ट्राय करूयात मोस्ट ऑफ म्हणजे जेवढा कवर होईल तेवढा कवर करायचा ट्राय करू धबधबा. मी होता होईल तेवढं शक्य होता होईल तेवढं चांगल्या रीतीने धबधबा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. लगेचच बघूयात आपण धबधबा. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत दडलेला एक अद्भुत चमत्कार म्हणजे कुंभे धबधबा. चारों तरफ कोहरा ही कोहरा. काय ती सडवलं यार, ते ढगात सगळे उंचे वर यार. आता आपण जाणार आहे कुंभेवाडी या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावामध्ये, पण ते पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून्ड.